कृष्णाची शाळा. एकदा कृष्ण आपल्या मित्रांसोबत शाळेत जात होता. रस्त्यात त्याला एका वृद्ध महिलेने आळवले. ती म्हणाली, बाळ, मला पाणी मिळवून दे, माझं पाणी संपलं आणि मला खूप तहान लागली आहे. कृष्णाने लगेचच आपले मित्र बाजूला ठेवले आणि त्या वृद्ध महिलेचे पाण्याचे भांडे घेतले. तो जवळच्या नदीकडे गेला आणि ते भांडे पाण्याने भरले. कृष्णाने त्या वृद्ध महिलेला पाणी आणून दिलं. वृद्ध महिलेने त्याला आशीर्वाद दिला आणि कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, बाळ, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझं आयुष्य सदा आनंदी असो. कृष्णाने विनम्रतेने तिच्या आशीर्वाद घेतले आणि मित्रांसोबत शाळेत गेला. मित्रांनी विचारले, कृष्ण, तू उशीर का केलास? कृष्ण हसून म्हणाला, आम्हाला नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार राहायला पाहिजे. ही गोष्ट ऐकून मित्रांना समजलं की ह्या शिक्षणाचं महत्त्व फक्त पुस्तकी ज्ञानात नाही, तर आपल्या कर्तव्यात आणि इतरांसाठी केलेल्या सेवेतही आहे. तात्पर्य, मदत करणं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे.